प्रभाग क्रमांक 19 मध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत आणि या बदलाच्या केंद्रस्थानी आहेत केदार भगत। भाजप पनवेल शहराचे उपाध्यक्ष आणि तरुण नेतृत्व म्हणून उदयास आलेले केदार भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं भव्य उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडले। कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे तसेच हजारो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभागात तरुणाईचा उत्साह, अनुभवी नेतृत्वाची साथ आणि नागरिकांचा वाढता प्रतिसाद या सर्वांमुळे वातावरण पूर्णपणे निवडणुकीकडे झुकलेलं दिसतंय। प्रभाग 19 मध्ये विकासाच्या मुख्य प्रश्नांवर सातत्याने काम करत, नागरिकांशी थेट संवाद साधत आणि सामाजिक उपक्रम राबवत केदार भगत यांनी स्वतःची मजबूत पकड निर्माण केली आहे। पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरिक सुविधांवर सखोल अभ्यासातून ते सातत्याने काम करीत असल्यामुळे मतदार राजाचा कल त्यांच्या दिशेने झुकत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। केदार भगत हे व्यवसायात पारंगत असलेले युवा उद्योजक, पण त्याचबरोबर संवेदनशील सामाजिक व्यक्तिमत्व म्हणूनही ओळखले जातात। त्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास वाढलेला असून प्रभाग 19 मध्ये नवा अध्याय लिहिण्यासाठी हे तरुण नेतृत्व तयार असल्याचं चित्र अधिक स्पष्ट होतंय। निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झाली असतानाच प्रभाग 19 मध्ये कोण उमेदवार या प्रश्नावर चर्चेचा विषय एकच, केदार भगत हा नावाचा जोरदार उच्चार होताना दिसत आहे। आता पक्षाची अधिकृत उमेदवारी आणि मतदार राजाचा अंतिम कौल कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष। मात्र प्रभागात केदार भगत यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचं स्पष्टपणे जाणवतंय। भारतीय जनता पार्टी पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत आज पनवेल येथे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। त्यानिमित्तानं इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते आणि जयम म्हात्रे, आपल्या जिल्ह्याचे भाजपाचे उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहाचे परेश ठाकूर, महाराष्ट्र भाजपा प्रदेश समिती सदस्य रामशेठ भगत, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पगडे कडू, सर्व उपस्थित मान्यवर, मंडळ अध्यक्ष, त्याचबरोबर माझी नगरसेवक, नगरसेविका, पक्षाचे मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले कार्यकर्ते, नागरिक बंधूंनो, सर्व मित्रांनो, आज आपल्या श्री केदार भगत यांच्या ऑफिसचा आता उद्घाटन होत आहे। आपल्याला श्री केदार भगत म्हणून त्यांनी चित्र केलेले आहे। ते आम्हाला कुणालाही ज्यांचं त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन होत आहे तो कुणी नसून नेहमी आपल्यामध्ये वावरणारा, मी येता ऐकत होतो की वर्षभरात त्यांनी किती कार्यक्रम आयोजित केले जातात तर ते डझनामध्ये मोजायचे लागतात। अशा प्रकारचे भेट असतात, सतत कामात असलेलं आणि आपल्या शहरवासियांच्या नेहमी भक्ती करता धावून जाणारं असं केदार भगत हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत।
त्यांनी इंदिरा गांधी त्यांच्या त्याच्यामध्ये लिहिलं आहे, आम्हाला माया तुझी राहू दे माझ्यावर नाही म्हणत आहे, आपणा सर्वांचं त्या पद्धतीने सर्वांच्या करता ते देवाकडं प्रार्थना करतात. आणि पलीकडे वाचलं तर ते प्रथम राष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः अशा प्रकारचं पुस्तक घोष वाचले नाही, वाक्य नव्हे आचरणात आणणारे असे भारतीय जनता पक्षाचे एक आता ज्येष्ठ कार्यकर्ते झालेले आहेत आणि शहराचे उपाध्यक्ष आहेत असे केदार भगत यांनी इथं जनसंपर्क कार्यालय उघडले. या जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांकरता भाजपच नव्हे तर जो त्यांच्याकडे कामासाठी येईल, मंत्रीसाठी येईल, विविध प्रकारे त्याला मदत करण्याच्या दृष्टीनं व्यक्त करतात. सुसज्ज असं मोठं असं ऑफिस त्यांनी काढलेलं आहे आणि खुलं असं ऑफिस आहे, भरपूर हवा आहे, बसवण्याची जागा आहे आणि हा भाग जो आहे औद्योगिक वाडा विभाग तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या असं हे ऑफिस झालेलं आहे. पाटील पण सांगतोय की ह्या असं खरंच चांगलं ऑफिस झालं सगळ्यांना आवडणारं असं ऑफिस आणि तो जरा सगळ्यांना आवडतो केदार भगत बदलांचं शांत पद्धतीनं राहणार आहे. तुला आरडाओरडा न करताना पण इमानदारीने काम करण्याचा एखादा कार्यकर्ता असला की तो सगळ्यांना आपल्या हृदयातली साहित्य बनतो, सर्वांना आवडता होतो. मला खात्री आहे या जनसंपर्क कार्यालयातून ते जेव्हा काम करते त्यावेळी ते आणखीन लोकप्रिय होतील, आणखीन चांगल्या रीतीनं त्यांनी जनसेवेची सेवा करावी या दृष्टीनं या ऑफिसला त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन या ऑफिसचं उद्घाटन झालं. आज या ठिकाणी सर्व मान्यवर म्हणजे आपले सर्वांचे लोकनेते ज्यांचा नेहमीच माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात असतो, आपले नेते रामशेठ ठाकूर साहेब, आपल्या पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर, आपले सभागृहाचे परेशदादा ठाकूर, अरुण शेठ भगत, के मात्रे साहेब, प्रीतमदादा मात्रे, या जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी साहेब, हे सर्व येथे सर्व आले त्याबद्दल व सर्व नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व केदार भगत यांच्यावर प्रेम करणारे सर्व नागरिक येथे आले. मी त्यांचे खरंच मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे स्वागत करतो, करतो. हे माझे जनसंपर्क कार्यालय नसून आपल्या सर्वांसाठी जनसंपर्क कार्यालय आहे. येथील प्रभागातील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर, आपले सभागृहाचे परेशदादा ठाकूर, अविनाश कोळी साहेब, आई नितीन पाटील, प्रीतमदादा मात्रे या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे सोडवण्याचे प्रयत्न करत आहोत. आणि आपल्या सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या आपण या नागरिकांपर्यंत कशा पोहोचू शकतो या माध्यमातून आपण या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आपण केले आहे. या माध्यमातून आपण सगळ्यांचे प्रश्न इथून मार्गी लावणार आहोत. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.